एक मोठी बातमी आपल्या समोर येते। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी। 6,36,000 36 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये वितरित। महायुती सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेतील दुसरा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीचं वितरण करण्यात आलं आहे। दुसऱ्या टप्प्यात 5,086 कोटी रुपये वर्ग करत 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आलेला आहे। महायुती सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर पहिल्या टप्प्यात 7 ऑगस्टला 5,029 कोटी वितरित करत 6,22,207 शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली। आज दुसऱ्या टप्प्यात 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना 5,086 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे। राज्य सरकारकडून कर्जमाफी योजनेसाठी टप्प्याटप्प्यानं निधी वितरित केला जातो आहे। या कर्जमाफीमध्ये साधारणपणे 32 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे, तर 23 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणं अपेक्षित आहे। राज्य शासनाने घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे आपण रिलीज केले, ज्यामध्ये जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत। 2 टप्पे मिळून 12,56,000 शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे आणि 10,115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत। सगळी प्रक्रिया नीट चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट KYC होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील। ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू। ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।